आपण या व्हिडिओमध्ये आसनाची असेंब्ली कशी करायची, जोडणी कशी करायची ते पाहणार आहोत। आसन जे आहे ते तुम्हाला अशा एका बॉक्समध्ये पॅक करून मिळेल। तर सर्वप्रथम आपण जे त्याला लावलेलं चिकटपट्ट्या आहे त्या उघडून त्याच्यामधलं सामान बाहेर काढून घेऊया। या इथे आपण बॉक्समधून सर्व सामान काढलेलं आहे। तर बॉक्समध्ये आपल्याला ॲडॅप्टर्स भेटतील। इथे तुम्ही बघू शकता ॲडॅप्टर्स आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जेवढे पीस आहेत ते तुम्हाला वेगळे भेटतील। या इथे तुम्ही बघू शकता हा एक पीस आहे। या पीसमधनं LED ला लागणाऱ्या वायरी ज्या आहेत त्या याच्या बॅकमधून निघाल्या आहेत। त्याला पुढे हे कनेक्टर्स आहेत। इथे बघू शकता ही मेन बॅक आहे। ह्या मेन बॅकच्या LED या कनेक्टेड आहेत। या इथे आपण असेंबली करताना वायरिंगचं कनेक्शन करायचं तेही बघूया। हे आपलं बेस आहे। बेसमध्ये हे दोन सेपरेट पीस पण दिलेले आहेत आणि हा आणखीन एक बाजू दिलेली आहे। बेसमधल्या वायरिंग इथे कनेक्टर आणि फिमेल कनेक्टर हे दोन्ही आहेत। तर फायनल असेंब्लीच्या वेळी आपण बघूया यांची असेंब्ली कशी करायची। तर चला मग आपण सुरू करूया असेंब्ली। सर्वप्रथम आपण लेफ्ट साईडची बाजू आहे त्याची असेंब्ली करूया। तर इथे जी खाच आहे या खाचेमध्ये लाकडी बॅटम पट्टी जी लावलेली आहे या पीसला ती आपण याला अलाइन करून घेऊया आणि इथे लावूया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अलाइन झालेलं आहे। आता आपण फक्त हे प्रेस फिट करून असेंबल करणार आहोत। त्यानंतर मोराची उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही बघून घेऊया। तर उजव्या साईडचा मोर उजव्या बाजूला इथं पुढे एक खाच दिलेली आहे त्या खाचेमध्ये अलाइन करून लावणार आहोत। तसंच डाव्या बाजूचा मोर डाव्या बाजूच्या खाचेमध्ये अलाइन करून लावणार आहोत। आता आपली राहिली आहे सेंटरची मध्यातली आसनाची बॅक आणि